इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रथम घटक चाचणी सराव पेपर उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। प्रथम घटक चाचणी सराव पेपर इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रश्न क्रमांक 1 खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करून वर्णाक्षर लिहा। 1 मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने डॅश डॅश या वनस्पतीचे असते। योग्य उत्तर आहे क थॅलोफायटा। प्रश्न क्रमांक 2 सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या केवळ डॅश डॅश ऊर्जेचा उपयोग उत्पादक करतात। योग्य उत्तर आहे ब 10%। प्रश्न क्रमांक 3 हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणास डॅश डॅश असे म्हणतात। योग्य उत्तर आहे ड वेधशाळा। प्रश्न क्रमांक 1 ब पुढील प्रश्न सोडवा। 1 विसंगत पद ओळखून लिहा। हरिण, वाघ, गरुड आणि चित्ता यामध्ये हरिण हे विसंगत पद आहे कारण इतर सर्व हे सर्वोच्च भक्षक आहेत। प्रश्न क्रमांक 2 चूक की बरोबर ते लिहा। घनकचरा प्रदूषणाने नैसर्गिक सौंदर्य वाढते, हे उत्तर चूक आहे। प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा। कोणतीही एक परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो आणि 2 मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते। विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही कारणांची उत्तरं पुढे दिली आहेत। प्रश्न क्रमांक 2 ब पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। कोणतेही 1 कृती पूर्ण करा। द्विबीजपत्री वनस्पती, एक बीजपत्री वनस्पती। 1 2 बीजपत्रे असतात आणि एक बीजपत्री असते। 2 ठळक प्राथमिक मूळ सोटमूळ असते आणि एक बीजपत्री वनस्पतीमध्ये तंतुमुळे असतात। प्रश्न क्रमांक 2 कृती पूर्ण करा। पोषण पातळी। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे योग्य उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे। इथे आपल्याला उत्तरं थेट दिली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। सर्व उत्पादक वनस्पती उत्पादक, शाकाहारी प्रथम पोषण पातळी, मांसाहारी द्वितीय पोषण पातळी, उभयहारी तृतीय पोषण पातळी। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा मनोरा तयार करण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक 3 स्पायरोगाराची नामनिर्देशित आकृती काढा। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्याला आकृती थेट काढून दिलेली आहे, ती सुद्धा काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 2 शास्त्रीय कारणे लिहा। 1 परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो। उत्तर कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य। 2 परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात। 3 विघटकापर्यंत पोहोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते। 4 विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते, मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही आणि म्हणून ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते। शास्त्रीय कारणे लिहा। प्रश्न क्रमांक 2 मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते। उत्तर हवामानविषयक परिस्थिती जर अनुकूल असेल तर त्या ठिकाणी योग्य शेतीभाती करता येईल, गुरेवासरे बाळगता येतील। भौगोलिक अनुकूलता असेल तर त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती देखील होते। निसर्गपूरक असेल तर मानवाच्या गरजा पूर्ण होऊ शकतात आणि म्हणून मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते। प्रश्न क्रमांक 2 ब मधील प्रश्न क्रमांक 3 स्पायरोगाराची नामनिर्देशित आकृती काढा। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्पायरोगाराची आकृती काढा आणि योग्य त्या ठिकाणी नावे द्या। सर्पिल हरितलवक, पेशीभित्तिका, केंद्रक, पायरेनॉइड अशा प्रकारे नावे द्या आणि सुबक आणि सुंदर अशी पेन्सिलच्या सहाय्याने आकृती काढा। प्रश्न क्रमांक 4 कृती पूर्ण करा। हवामानाचे घटक तापमान, पर्जन्य, ढग आणि सूर्यप्रकाश हे हवामानाचे घटक आहेत। विद्यार्थी मित्रांनो, इतर घटक सुद्धा दिले आहेत, ते काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 3 थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 2 प्रश्न क्रमांक 1 अ, ब व क या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा। अ स्तंभ 1 थॅलोफायटा,
योग्य उत्तर ब स्तंभातील या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात आणि क स्तंभातील उत्तर आहे शैवाल. त्याचबरोबर ब्रायोफायटा, योग्य उत्तर या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते आणि क स्तंभातील उत्तर आहे मॉस. प्रश्न क्रमांक 3 टेरिडोफायटा, ब स्तंभातील उत्तर आहे पाणी व अन्न वहनासाठी उती असतात आणि क स्तंभातील उत्तर आहे नेचे. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. कार्बन चक्र. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला पुढे थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 3 हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तरसुद्धा पुढे थेट दिले आहे, ते काळजीपूर्वक पहा. टीप लिहा. कार्बन चक्र. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूंचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभू रासायनिक चक्र आहे. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे CO2चे कर्बोदकात रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्यांकडे, शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्यांकडे आणि मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षक प्राण्यांकडे संक्रमित होते. यालाच कार्बन चक्र असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे कार्बन चक्राची सुंदर अशी आकृती दिली आहे, ती काळजीपूर्वक पहा आणि अशी आकृतीसुद्धा काढण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 3 हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा. उत्तर 1 मातीत असणारे विघटक जीवाणू सेंद्रिय द्रव्यांची निर्मिती करतात. 2 प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी आणि वनस्पती म्हणजेच जैवविविधता तिथल्या स्थानिक हवामानानुसारच ठरतात. 3 दैनंदिन हवेचा आणि दीर्घकालीन हवामानाचा संपूर्ण परिसंस्थेवर आणि मानवी जीवनपद्धतीवर प्रभाव पडत असतो. 4 समुद्राच्या पाण्याची क्षारता, सागर प्रवाहाची व जलचक्रांची निर्मिती अशा सर्व बाबी हवा आणि हवामानावरच अवलंबून असतात. प्रश्न क्रमांक 4 पुढील तक्ता पूर्ण करा. घन कचऱ्याचे दुष्परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचा तक्ता आपल्याला पुढे दिला आहे, तो काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 4 परिच्छेद वाचून त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिली आहेत, ती पहा. प्रश्न क्रमांक 1 विविध जैवभू रासायनिक चक्राचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल, याबाबतचे सुद्धा उत्तर दिले आहे, ते पहा. प्रश्न क्रमांक 4 पुढील तक्ता पूर्ण करा. घन कचऱ्याचे दुष्परिणाम. उत्तर सजीवांच्या विविधतेवर परिणाम, कचऱ्याची दुर्गंधी, विषारी वायू निर्मिती, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, माती प्रदूषण आणि रोगप्रसार. विद्यार्थी मित्रांनो, तक्ता काळजीपूर्वक लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 4 परिच्छेद वाचून त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, त्या परिच्छेदावरील ही उत्तरं इथे दिली आहेत, ती पहा. प्रश्न क्रमांक 1 वनस्पती वर्गीकरणाच्या खालच्या स्तरात कोणते गुणधर्म वर्गीकरणासाठी विचारात घेतले जातात. उत्तर 1 वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते. प्रश्न क्रमांक 2 बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे कोणते गट केले जातात. प्रश्न क्रमांक 2चे उत्तर बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे एकबीजपत्री व द्विबीजपत्री असे गट केले जातात. प्रश्न क्रमांक 3 बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून कोणकोणत्या वनस्पती ओळखता येतील. उत्तर आहे 3चं उत्तर बीजे फळाच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी वनस्पती ओळखता येतील. प्रश्न क्रमांक 4 मधील परिच्छेद वाचून उत्तरे लिहा. हे जर येत नसेल तर यासाठी किंवा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. 1 विविध जैवभू रासायनिक चक्राचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल. उत्तर 1 प्रदूषण, जंगलतोड, अतिप्रमाणातील बांधकामे,
नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर अशा मानवनिर्मित घडामोडींना अटकाव घातला पाहिजे. 2. प्राण्यांची शिकार करणं, त्यांना त्रास देणं व त्यांच्या अवयवांचा चोरटा व्यापार करणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. 3. वनस्पती, वृक्षवल्ली अशा सर्व उत्पादक स्तरांचे संवर्धन करणे, झाडे लावणे व वनस्पतींची काळजी घेणे. 4. परिसंस्थेतील अन्नसाखळी तुटणार नाही याची काळजी घेणे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. आपल्या या चॅनलवर विविध विषयांचे सर्व पेपर इथे दिलेले आहेत, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री S.R. ठाकूर प्रस्तुत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.